आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 2025 हे वर्ष राज्यातील शेकडो शेतकऱ्यांसाठी मेटाकुटीला आणणारं वर्ष ठरलं। राज्यभरात अतिवृष्टी झाली, शेतकरी बाधित झाला, पिकांचं तर नको एवढं नुकसान झालं, पण अनेक ठिकाणी शेतातील माती सुद्धा खरवडून गेली। सोलापुरात सुद्धा पावसानं अक्षरशः थैमान घातलं, शेतकरी राजा हतबल झाला। अशातच राज्याला आधार देण्यासाठी मायबाप सरकार पुढे सरकावलं, मदत जाहीर केली आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले डोळे थोडे कोरडे झाले। पण घोषणेनंतर शेतकरी अजूनही भरपाईच्याच प्रतीक्षेत आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अतिवृष्टीचे 47.54 कोटी रुपये परत जाण्याची भीती व्यक्त केली जाते, कारण नांदेड जिल्ह्यामध्ये ई-केवायसी स्थलांतरित वादाच्या प्रकरणामुळे मदतीपासून लाभार्थी वंचित आहे। मका खरेदी केंद्राला मिळाली मुदतवाढ, मंत्री भुजबळ यांचे निर्देश देण्यात आले। गंगापूर खुलताबादच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। 70 वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार मोफत उपचाराचे कवच। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 13 मार्चपर्यंत वयवंदना कार्ड विशेष मोहीम पार पडणार। गोकुळ 1800 संस्था वाढलेल्या असून विजयासाठी 2700 मॅजिक फिगर। दूध संस्थांचे ठराव गोळा करण्यासाठी धावाधाव सुरू आहे। गत निवडणुकीमध्ये 3656 तर यंदा 5470 संस्था निवडणुकीस पात्र ठरणार आहे। राज्यामधील 4537 रुग्णालयांमध्ये 2399 आजारांवरती मोफत उपचार होणार। प्रधानमंत्री जन आरोग्य महात्मा फुले योजनेमधून होणार उपचार। साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपर योजना हव्यात, बाळासाहेब थोरात यांच्या गळीत हंगामाची सांगता। आसलगावला कांदा लिलाव रोखलेले असून संतप्त शेतकऱ्यांचे 1.5 तास आंदोलन करण्यात आले। खासदार भास्कर भगरे घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट। निमगाव परिसरामध्ये कलिंगड केडी पीक झळाल्यामुळे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले। कीटकनाशक औषध फवारणीच्या बॅरलमध्ये अज्ञाताने मिसळले तणनाशक, चांदपुरी येथील घटना। पाणीपट्टीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या। अतिवृष्टीसह महापुरांचे मोठे संकट। सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पैसे कुठून भरायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे। संकल्पामधील 25% निधी शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवा, बळीराजा शेतकरी संघटनाकडून मागणी केली जाते। सरसकट कर्जमाफी तसेच बिनव्याजची कर्ज द्या। रामपूरकरांना मिळणार हक्काचे पाणी, खंडपीठामध्ये सुनावणी करण्यात आली। भंडारदराच्या पाणी वाटपामध्ये पाणी मापक यंत्रणा बसवणार। शेतकऱ्यांचे पैसे रोखणाऱ्यांना 12% व्याज भरावे लागणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून इशारा देण्यात आला। विकसित कृषी आत्मनिर्भर भारताचा रोडमॅप। विद्यार्थ्यांना आता मिळणार अपघाती विम्याचे कवच, युवा सुरक्षा योजनेसंदर्भामध्ये शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचा जीव मीच वाचवला असे ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। तसेच ऑपरेशन सिंदूरवेळी माझ्या मध्यस्थीमुळे 3.5 कोटी लोकांचे प्राण वाचले असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणार। दुसऱ्या कार्यक्रमामधील ट्रम्प यांच्या पहिल्या स्टेट ऑफ युनियनमध्ये सत्तेच्या सीमांवरती आघात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना आरोग्य कवच मिळणार। 16,57,665 आयुष्यमान कार्डचे उद्दिष्ट असून लाभार्थ्यांना कार्डशिवाय मिळणार नाही उपचार। साखर साखळी उद्ध्वस्त होण्याचा धोका असून राज्यामधील साखर कारखानदार चिंतेमध्ये सापडले। ऊस उत्पादक शेतकरी चरकात। साखर व इथेनॉलचा किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली जाते। प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता मूल्यांकन समिती। मोजणीनंतर केवळ एका आठवड्याच्या आतमध्ये झाडे, पिके, विहिरी या मालमत्तेंचे होणार मूल्यांकन। कर्जतमधील शिलार धरण उभारणीला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। स्थानिकांची उच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका, मोर्चाचा इशारा देण्यात आला। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची झाली। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकी खात्यामध्ये जमा करण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून माहिती देण्यात आली। राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे निवेदन। विद्यार्थ्यांना आता अपघात विम्याचे कवच मिळणार असून युवा सुरक्षा योजनेसंदर्भामध्ये शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। 3 वर्षांसाठी निवडणार नोडल एजन्सी।
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आलेली आहे. 5.16 लाख कर्मचारी, 8.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना हा लाभ मिळणार. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2026 पासून रोखीने मिळणार आहे. 61 लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी मिळालेली आहे. उत्पादनाच्या 20% उद्दिष्ट असून केंद्रीय कृषी मंत्र्यांची ही घोषणा करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने देशामध्ये 23,07,000 टन हरभरा खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी राज्यामध्ये 7,61,000 टन हरभरा खरेदी होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये सुद्धा खरेदीला मान्यता मिळालेली आहे. यंदा हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. आपल्याला अनुशेष अनुदानाचा वाटा हा कमीच असून राज्यामधील सिंचनाचा अनुशेष हेक्टरमध्ये किती आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. शासन लेखी विदर्भामधील सिंचन अनुशेष संपुष्टामध्ये आलेला आहे. नदीजोड प्रकल्पाची स्थिती सध्या कायम आहे. CRTला शिकवला धडा, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले बोल. सरन्यायाधीश म्हणाले, जगामधील कोणालाही न्याययंत्रणेची बदनामी करू देणार नाही. NCERTने तातडीने इयत्ता 8वीचे वादग्रस्त पाठ्यपुस्तक वेबसाईटवरून हटवले. 30% इथेनॉल असलेले पेट्रोल विकावे लागणार. रॉन 95 निकषामुळे तुमचे वाहन चालणार सुसाट. भारत ही जगाची स्मार्टफोन फॅक्टरी आहे. 2025मध्ये 2.5 लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची केली निर्यात. फोन ठरला क्रमांक 1चा निर्यात घटक. मात्र 2026मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये मोठी घसरण होण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. तिचा पद्मश्री डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार असून विधानसभेमध्ये धक्कादायक आरोप करण्यात आला. शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद उमटत आहे. अभिभाषणामध्ये कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्ती कशी नाही, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका करण्यात आली. तसेच कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये दिले जातात, पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. ओहिओ मजुरांची कोट्यावधींची थकबाकी अधिवेशनाआधी देणार. 6 महिन्यांचे 170 कोटी रुपये आहेत थकीत. भारतीय सौर उद्योगाला अमेरिकेचा टॅरिफ शॉक. लादले 126% शुल्क. भारतावरती अनुचित सबसिडीचा केला आरोप. निर्यातीला मोठा खिळा बसणार. शेअर्स कोसळले. 1,24,00,000 रुपये खर्चून बांधलेला डांबरी रस्ता 2 वर्षांमध्येच उखडला. गाडेगाव तेल्हारा मार्गाची दुरावस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवणे कठीण झालेले असून ग्रामस्थ त्रस्त झालेले आहे. परागी भवनामध्ये अडथळा. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कांदा बीज उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन हे गरजेचे ठरणार. नवीन गहू बाजारामध्ये दाखल झालेले असून प्रति क्विंटल 2,700 रुपयांचा दर मिळतोय. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक सुद्धा वाढलेली आहे. प्रक्रिया उद्योगांना कसे मिळणार बळ. बँकांनी नाकारले 2,375 प्रस्ताव. PMFE योजनेअंतर्गत उद्योजकतेची वाढ बिकट झाली. 5 वर्षांमध्ये केवळ 168 प्रकरणेच मंजूर करण्यात आली. PM किसान योजना तसेच नमो किसान योजनेपासून हजारो शेतकरी वंचित आहे. आवतोंडेची लक्षवेधी.